की आमची काही हरकत नाही. उपलाट हे इथे आहे आणि ठक्कर बापा ते तिथे आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीचे ते हायस्कूल होतं आणि सुरेश पाटील नावाचे तिथे हेडमास्टर होते, तुम्हाला माहिती असेल. फादर आणि फादर प्रभूचे प्रिन्सिपल होते आणि मला सांगितलं हे पत्र घ्या आणि त्यांना सांगा की आम्हाला एनओसी द्या. आमचं काय हरकत नाही इथे उपलाटला हायस्कूल काढायचं म्हणून. मी तिकडे गेलो तर त्याने मला सांगितलं की हां ठीक आहे आम्ही एनओसी देऊ पण आमच्याशी स्पर्धा करू नका. आमच्याशी स्पर्धा करू नका. तुम्ही नक्कीच आमच्याशी स्पर्धा करा. मी सांगितलं स्पर्धा वगैरे आम्हाला काय माहीत नाही. आम्ही स्पर्धा कोणाशी करत नाही. आम्ही आमचं काम करणार. आम्हाला परवानगी होते आम्ही काम करणार. तर त्याची तेच शेवट म्हणतो की तुम्ही स्पर्धा करू नका. तर ज्ञानवाचा संस्था ही जेजूत संघाची जेजूत लोकांची संस्था आहे आणि जेजूतला युरोपचा मास्टर म्हटलं जातं की संपूर्ण युरोपची जी क्रांती झाली ना ती जेजूत शाळामुळे झाली त्यावेळेला. आणि त्या शाळा मी फ्रान्सला गेलो होतो, 1 महिना तिथे राहिलो आणि कुठली कॉलेजेस आहेत मला ती बघायची होती. ज्या कॉलेजेसमध्ये फ्रान्सिस झेवियर आणि आपले इग्नाशियस लोलाकर शिकलेले होते की ज्याने हा संपूर्ण जग बदलून टाकलं, वैचारिक जग. तर ती ते संस्था मला अभिमान वाटतो मला पाहायला मिळाले की तिथे ती लोक घडली आणि संपूर्ण जगात तो त्यांचा विचार त्याने मांडला. आपल्याकडे पण ते आले, या उपलाटमध्ये पण ते आले आणि आज म्हणून ही प्रगती झालेली आहे की फारच सुंदर विचार मांडले गेले की किती आमची प्रगती झाली शाळेमध्ये वगैरे वगैरे. पण तो विचार मोठा ते युरोपचा विचार आपल्याकडे आला आहे. तो खरोखर आपण भाग्यवान समजायला पाहिजे की संपूर्ण जगाने घेऊन धरलेला विचार आपल्याकडे पण आला आणि त्याच्यामध्ये आम्ही सामील झालो. त्याचे आम्ही माजी विद्यार्थी आहोत. हा फार मोठा अभिमान आपण कधीच तो विसरायचा नाही. आपलं भाग्य आहे आणि म्हणूनच की आता आपण या गोष्टीचा विचार करून आपण पुढे जायची वाटचाल करायची आहे. हा माजी विद्यार्थ्यांचा हा जो काय आहे तो पुढे चालत राहू, चांगले कार्य करत राहू आणि चांगले विचार समाजाला देत राहू. एवढ्याच माझ्या शुभेच्छा. मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. सेवेबद्दलचा आभारी. थँक्यू. रमेश सर, खूप सुंदर कार्य आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर आपण निवेदन करतोय की भोगपूरला 2 वाजता गाडी जाणार आहे. तर अशीच स्टेशनवर बसलेले की आपली सुद्धा भोगपूर त्या ठिकाणी चालू आहे आणि ती गाडी 2 वाजता थांबणार आहे तिथं. तर भोगपूरला जाणारी 2 बजे गाड़ी 2 बजे जाने वाली भोगपुर जाने वाली गाड़ी कितने बजे आएगी? तर तिथं तो समजता एक तो सांगतो की आता 2 वाजताची गाडी 2 वाजताची गाडी कधी येणार. तर तो दुसरा व्यक्ती सांगतोय की भोगपुर जाने वाली 1:60 पे गाड़ी वो आएगी. भोगपुर जाने वाली गाड़ी 1:60 पे आएगी. तो हमारी 2 बजे वाली गाड़ी अभी चालू है. त्याच्या अगोदर आपण ऐकूया सन्माननीय फादर बॅप्टिस्ट फादर सायन्स हा त्यांचा मुख्य विषय. चालेल, लँग्वेज चेंज करूया आपण. आणि मी प्रयत्न करणार. फादर जोकीने सांगितलं 4 वर्ष झाले की मराठी काय विसरले पण खूपपणे चांगली मराठी बोलली. मला जवळजवळ 30 वर्ष झाले मराठी बोलणं नाही. असं आहे, विस्तार केलं नाही मराठी. असं आहे परिस्थिती. ते 5 वर्ष होतो. ते इंग्लिश हिंदी चालेल, मराठी तुम्ही बोली भाषा म्हणजे विस्तार म्हटलं नाही त्याचा विचार करा मराठीमध्ये. कारण की ते मराठी पण विस्तार करत नाही. असं तेच सांगायचं तर ही 1988 ला होतो मी अंधनावरती कोळी पर्यंत असं कोळी आठवण यशवंत बिल्डिंग होती 3-4 बिल्डिंग होती आणि आता दिसतो काय
त्याला सगळे मन ज्ञान दिले, हे तर ते देऊ शकतो आपण दिले. भविष्य तुमच्या हातात, तुमच्या हातात. पियू सरांनी चांगली योजना सांगितलं, काय करू शकतो जर तर फार मुश्किल, फार कठीण आहे. काय करू काय करू नये. जमीन केलं होतं, जमीन केलं, पाणी नाही, हे नाही. आम्ही जेव्हा वागतो तेव्हा रोग भरलेले आंबे विलप होते, रोग भरलेले काय दिसत नाही. कठीण आहे. फक्त परिस्थितीला काय करायचं, ज्ञान मिळाले काय शक्य आहे ते ज्ञान शक्य एक मिळून शक्य आहे. काय करू शकते त्याच्या आशीर्वादाने पुढे जा. तीच माझी मेसेज आहे. माझा आशीर्वाद भविष्यात मी ते करणार आहे. पुढे जा. 2 महिने 5 महिने स्टेट इन्कम सर आमचे आशीर्वाद आहे. देवाची धन्यवाद. तुम्ही बोलवलं आम्हाला तर आभार. ते सापडतच नव्हतं की काय होतं. आणि नंतर मला ते दिवस आठवत नाही, पण कुठेतरी वाचते मला आठवलं की अरे म्हटलं ते ना गाव पाड्यावर ज्ञान माता असं होतं, असं मला आठवलं. आणि हे आठवून देण्याचं कारण असं की तलाश्री डहाणू आणि अगदी दादरानगर हवेलीचा भाग, गुजरातच्या बॉर्डरचा भाग, या सगळ्या पाड्यावर आपल्या त्या माताची विद्यार्थी. आणि नुसते विद्यार्थी नाही तर ते ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी खूप चांगलं काम केलं. मग रमेश काटेला सर असतील की आज झरीचं जे नाव आहे, मी असं म्हणेन की रमेश काटेला सरांनी जे काही तिथे शैक्षणिक कार्य केलं त्याच्यामुळे आज ती अगदी चांगली शाळा म्हणून नावारूपाला लागली आहे. किंवा अशी खूप सारे नावं आहेत. एक उदाहरण दाखल घेतलं किंवा फिलिप सर आहे, त्यांनी अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या. पण त्या पतपेढ्या असतील, ग्राहक संस्था सुद्धा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, रोपटं लावलं आणि आज त्या खूप चांगलं काम करतात. तशी आपल्या ज्ञानमातातून जी आपला लोगो आहे किंवा जे आपलं घोषवाक्य आहे की पाड्यावर ज्ञानमाता, तर हे खूप म्हणजे आपलं ध्येय सांगणारं आपलं असं हे आहे. आणि आता यावर्षी आपल्याला एक नवीन संदेश मिळत आहे की पाड्यावर शेतीमधून प्रगती करा. तर खूप खूप आभार. यानंतर मी आपले अतिशय शांत धीरगंभीर असे आपले आवडते शिक्षक माननीय शेख सर यांना मी विनंती करतो की आपण जरा आपल्या जीवनाची गणित जे आयुष्याची भूमिती परत एकदा आठवण करून दे. स्टेजवरील मान्यवर, वेळ कमी आहे सर्वांना आता सांगितलं भूक गाडी ना, त्याच्या आत मी सर्वांना भूक गाडीकडे पोहोचवतो. आम्हाला पण भूक लागलेलीच आहे. तर सर्वांना बघून खूप आनंद झाला या ठिकाणी. मी प्रथमतः आयोजकाचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. माझे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी आलेले आहेत. वंदना मॅडम खंत व्यक्ती, काही लोकांनी खंत व्यक्ती केली तरी घाबरण्याचं कारण आम्ही खुश आहोत. तुम्ही जेवढे मुलं किंवा विद्यार्थी आहेत ना, माझे विद्यार्थी सर्वांचं अभिनंदन. जे आले नाही त्यांचं पण मी अभिनंदन करतो, कारण त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम असतात, आपण समजून घ्यायला पाहिजे. परंतु ही आपली जी परंपरा आहे आपण काय ठेवावी असं मला वाटतं, आणि ती राहणारच आहे याची शंका नाही. त्या ठिकाणी जेव्हा मी 13 जून 1988 या शाळेमध्ये मी लागलो तेव्हा सिस्टर प्रतिभा या ठिकाणी प्रिन्सिपल होता. आणि मी आल्याबरोबर सर्व शिक्षक बोलले किती आहेत, तर आमच्यामध्ये 2-3 लोक ॲबसेंट आहेत. एक फादर ॲनेक्लेट ॲबसेंट आहे माझ्या वेळेचे, नंतर पिंपळे सर नाही आलेले, आणि फादर जेकब ते हॉस्टेलचं काम त्यावेळेस सांभाळले, शिक्षक झाले होते. बाकी सगळे टकाटक आहेत. त्यावेळी परमेश्वराच्या अजून आम्ही तुमच्यासमोर चांगल्या प्रकारे उभं राहू शकतो, बोलू शकतो. पण एक लक्षात आलं की त्यावेळेस वर्गामध्ये तुम्ही फार कमी बोलत
स्टेजवर खूप जास्त बोलतो. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि बरेचशी मुलं त्यावेळेस म्हणजे मी असे झोपणारे प्राणी फार पकडायचे. 3-4 मुलं तरी वर्गामध्ये गेले झोपले असायचे. त्याच्यामध्ये मुली पण काही मागे नव्हत्या. तर तो मला छंद होता पकडण्याचा. त्याच्यामध्ये सुभाषचा पण नंबर होता. पण सुभाषचं मला एक आवडायचं की झोपला तरी उत्तर मात्र बरोबर देत होता. हे त्याचं विशेष होतं. आणि तो झोपेमध्ये पण बरोबर ज्ञान मिळत होता. तर खूप चांगल्या आठवणी आहेत त्या शाळेच्या. आणि मी सुद्धा जेव्हा इथे लागलो तेव्हा मला खूप चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे. रमेश सर, फिलिप सर, पाटील सर, आम्ही कुटुंब याप्रमाणे राहिलेलो आहोत. तुम्ही जर दुसऱ्या शाळेमध्ये गेलात तर तिथे काही शिक्षक, बरेच शिक्षक आहेत, गटबाजी असते थोडीशी. असं हा प्रकार इथे बघायला मिळाला नाही. मी सिस्टर प्रतिभा झालं किंवा फादर जोखीम झालं, मीटिंगमध्ये आम्ही कधी कधी थोडंफार आमचे वादविवाद व्हायचे, पण आमचं म्हणणं ते ऐकायचे. तर बऱ्याचदा मुख्याध्यापक, तुम्हाला पण अनुभव असेल, ते शिक्षक असतील, मुख्याध्यापक ऐकत नाही. फादर जोखीम नेहमी एक शब्द बोलायचे आम्हाला आणि सर्वांना, कारण ते कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले होते. यू आर गोईंग मॅड फेलो, हा शब्द मला नेहमी आठवायचा. तर एक वेळेस पाटील सर आम्ही बोललो की मीटिंगमध्ये, फादर आम्ही पण शिक्षक आहोत, तुम्ही असं का बोलता? डेअरिंग करून बोलतो. पण मला आनंद काय वाटला की फादरने ती गोष्ट त्यानंतर ते कधी बोललेच नाही, यू आर गोईंग मॅड फेलो. तर हे मुख्याध्यापक ऐकत नाही, पण त्यांनी ते ऐकलं आणि कुठल्या गोष्टीला ते नेहमी आमचे जरी वादविवाद होत होते ते चांगल्यासाठी होत होते. आणि ही जी संस्था आहे ही सेवाभावी संस्था आहे, कुठून आलेली आहे रमेश सरांनी सांगितलंच आहे, जेजुरी फादरांची संस्था आहे. आणि मी माझं सुद्धा भाग्य समजतो. मी नाशिकचा आहे, परंतु जेव्हा मला इथे आलो तेव्हा मला खूप चांगलं प्रेम मिळालेलं आहे. आणि सिस्टर, फादर यांचा खूप चांगला आदर्श मला मिळाला. खूप व्हॅल्यूज या ठिकाणी शिकायला मिळालेले आहेत, ज्यामुळे तुमची पण प्रगती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाली आहे. आता ज्यावेळेस पहिल्या दिवशी मी इथे आलो तर सिस्टरने सांगितलं की ते सफाईचं काम फार चांगल्या पद्धतीने मुलं करत होते. सगळं जेवण झालं की नंतर सफाईचं काम असायचं. तर मी मुलांच्या मागे होतो, तर एक मुलगी मला म्हणाली की मास्तर तर माझं आहे. मला मी त्यावेळेस नाशिकहून आलो होतो आणि जरा माझे डोळे वगैरे लाभ होते. म्हणजे असं का बोलतो, मास्टर तर माझ्याकडे आहे, माझ्याचा अर्थ आमच्याकडे जर वेगळा आहे. तर मी रमेश सरांना पकडलं, फिरू सरांना पकडलं आणि त्यांना बोललो की असं का बोलतो तुम्ही? ते त्यांना कसं वाटतं म्हणजे त्याचे डोळे वगैरे लहान आहेत ना, तसं काही प्रकार नाही. ती विद्यार्थी आलेच नाही, नाव सांगणार नाही तिचं. शाळेबद्दल काय बोलायचं, ही संस्था सेवाभावीच आहे. सर्व फादर सिस्टरचं किती डेडिकेशन आहे तुम्हाला माहीतच आहे. मला चांगलं आठवतं की शाळेच्या पहिल्याच दिवशी सिस्टर प्रतिभा पण आहे, जोखीम फादर पण आहे, त्यानंतर सुद्धा जे फादर आहे. पहिल्या दिवशी शाळेचं शैक्षणिक उद्दिष्ट काय आहे या वर्षीचं हे ठरवलं जायचं. आणि शैक्षणिक उद्दिष्ट ठरवताना विद्यार्थ्यांचा कसा सर्वांगीण विकास होईल, मुलं कसे चांगले पुढे जातील, कारण हे मुलं अबोल आहेत, घरची परिस्थिती गरीब आहे. बरेचसे मुलं तेव्हा जर काही राबवले वगैरे तर शाळेतून निघून जायचे, शाळेत येत पण नव्हते, कारण मुलांची स्ट्रेंथ कमी होती. शाळेमध्ये कसे मुलं टिकून राहतील यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करायचो. सिस्टरने आम्हाला सांगितलं मुलांना मारायचं नाही, प्रेमाने बोला. तुम्ही पोर्शन कुठलीच मुख्याध्यापक असं बोलत नाही. 100% पोर्शन पूर्ण करण्याची आट आम्हाला नव्हती. तुम्ही 80% पोर्शन पूर्ण करा, पण मुलांना समजेल असं शिकवा. मुलं चांगले घडतील आणि त्याचा परिचय आम्हाला येतो. जे काही आम्ही शिकवलं, जे काही आम्हाला त्यावेळेस आता काय कळलं, आता मोबाईलवर सगळं बघायला मिळतं, तेव्हा एवढं काही परिस्थिती नव्हती. तर जे काही आम्हाला देता आलं ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि सर्व चांगल्या पदावर आहेत, उच्च पदावर आहेत, सर्व क्षेत्रामध्ये आहेत.
एका मुलाने सांगितलं की मी विचारत होतो माझ्या भाषणामध्ये साईन कॉस टॅनचा उपयोग होतो का तुम्हाला. त्या मुलाने सांगितलं की साईन टॅन कॉस, त्यानंतर कोसेक पण आला, त्यानंतर माझ्याच नावाचा सेक पण आलेला आहे आणि कॉट असे मला वाटतं पुढे वाढलेलं होतं अभ्यासक्रमामध्ये. पण इंजिनिअरिंगमध्ये त्याचा खूप उपयोग होतो हे या ठिकाणी बघायला मिळालं. काही मुलं म्हणतात की आम्हाला कमी मार्क मिळाले, काही खंत बाळगण्याचे कारण नाही. ज्यांना कमी मार्क मिळतात ते पुढारी होतात आणि हा अनुभव आपल्याला येतो. आणि आपण पण बघतो की आमदार खासदार हे कमी शिकलेले असतात थोडेसे, आणि पण ते हे पण एक नॉलेज आहे राजकारणात सुद्धा, आणि त्यांनी भविष्यात आमदार खासदार व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. जसं लहान मुलांना पौष्टिक आहाराची गरज असते आणि त्याचबरोबर त्याला मायेची पण गरज असते. तर ही गोष्ट जशी आई पुरवते, तसं ज्ञानमाता संस्थेमध्ये जे मुलं हॉस्टेलला होते त्यांना आठवत असेल, तिथले फादर सिस्टर यांनी तुम्हाला आहार तर दिलेलाच होता, तुम्हाला माया तर दिलेलीच होती, त्याचबरोबर एक उत्कृष्ट शिक्षण पण तुम्हाला दिलं होतं. आणि त्याचा परिचय तुम्हाला पण आलेला असेल. फादर जेकब मला आठवतं स्वतः मुलांबरोबर जेवण करायचे, आठवतं सर्वांना, आणि शेतामध्ये पण त्यांच्याबरोबर काम करायचे. सर्वच फादर काम करायचे. फादर जोखीम सुद्धा मला वाटतं त्यांनी भात लावलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने. आणि हे कॉन्व्हेंटवाले आहेत, कॉन्व्हेंट फटफट इंग्लिश बोलतात, पण तुम्ही आता बघितलं असेल फादर जोखीम किती चांगलं मराठी बोलतात. सिस्टरचा अनुभव येईलच तुम्हाला. फादर बॅप्टिस्ट पण मराठी बोलतात. मी जेव्हा इथे लागलो तर फादर बॅप्टिस्टला असं वाटलं की हे सर ते राहणार नाही इथे, परंतु मी राहिलो आणि माझी पूर्ण सेवा या ठिकाणी 33 वर्षाची पूर्ण झालेली आहे.